इथे येतो लो, कुठे मेला मोलो, अरे माझा पाव तरी निकालो. चला त्यांना पकडूया. हे जंगल खूपच घनदाट आहे, ते असे सापडणार नाहीत. हो, लाऊंडेनला जाऊन अजून लोकांना घेऊन येऊ. चल. किती जोकर आहेत. आम्ही ते वरून खाली पडताना पाहिलं तेव्हाच आम्हाला कळलं तुम्ही याला आहात. इथे ये. जेव्हा आम्ही काही वरून खाली पाडलंच नाही तर तू ते तुटून खाली पडताना कसं बघितलंस आणि नक्की काय तुटलं आणि तुटून कशावर पडलं. ओची तारा तुटून जमिनीवर पडताना पाहिलं असेल. अरे विमान क्रॅश होऊन जमिनीवर पडताना पाहिलं होतं. स्वीटी स्वीटी स्वीटी. माझं डोकं अजून उठवू नका. हा त्यांचा तो आहे. त्यांचा कोण आहे? अरे नेहमी सोबत राहतो ना. काय म्हणतात त्याला ते ओ बॉस, सावली. सावली नाही, सोबती. हो बरोबर ओळखलं बॉस. पण हा आता आपला मित्र आहे. आम्ही याला जोकर बनवलाय. दादा, हे तर सांगा, यांचे बाकीचे मित्र सुद्धा जंगलात आहे. चला मग त्यांचं सुद्धा ते करून ते करायचं आहे. काय तळून वडे बनवायचे आहेत आणि तळायचंच असेल तर कोणत्या तेलात तळायचंय आणि नॉर्मल फ्राय करायचंय की डीप फ्राय करायचंय. ए तू डोक्यात जाऊ नकोस. तळून वडे बनवायचे नाहीयेत, पकडून जोकर बनवायचं आहे. ती बरोबर बोलतीये. मला हेच म्हणायचं होतं. इथे या. यांना जोकर का बनवायचंय. या क्लाउडलँड मध्ये नोकर नाहीयेत, एवढे जोकर आहेत. आणि सर्कस नाहीये तर एवढ्या जोकरचं करणार तरी काय. ही गोष्ट माझ्या डोक्यात शिरत नाहीये. तुम्ही तुमच्या मेंदूच्या टॉर्चने याच्यावर प्रकाश टाकाल का. नंतर आधी जाऊन पकडूया त्यांना. चला. दातच नसतील तर खाणार कसं. आपण इथून निघणार तरी कसं. द्या टाळे. तोलो मोलो म्हणत होते त्यांच्याकडे खूप सारी विमानं आहेत. आपण एखाद्या विमानापर्यंत पोहोचलो तर इथून बाहेर पडू शकतो. ते एवढे सुखासुखी आपल्याला बाहेर पडू देणार नाहीत. ते नक्कीच आपल्याला शोधत असतील. कळलं काय. काय झालं? पकडा पकडा त्यांना पकडा. थांब, रशीने वर जाऊन बघतो. बघ तू आता कुठे पळून जातील. तुम्ही त्याच्या मागे जाऊन त्यांना बघा. काय डोंगराच्या मागे जाऊन बकरीला शोधायचं का? माझ्या डोक्यात जाऊ नकोस. अरे त्या झाडामागे जाऊन शोधा त्यांना. आणि जर दिसले तर नुसतं बघत राहू की पकडू सुद्धा. अरे अरे हे बघा, मला दिसले. अच्छा, तर हे लोक तिथे पळत आहेत. इथे या. मी माझ्या डोळ्यांनी काहीतरी बघितलंय. आणि मी जे बघितलंय ते तुम्ही बघितलं असतं तर आनंदाने नाचला असता. काय बघितलंस. ते सगळे पळून त्या दिशेला गेले आहेत. पकडा पकडा त्यांना पकडा. अरे मला सोडा. अरे त्या लोकांना पकडा. इथे या आणि मला सुद्धा सोबत घेऊन चला. आता तुला वेगळं आमंत्रण देऊ का. चल ना. मला वाटतंय इथून गेले असावेत. काय झालं? होय माहित नाही. चल लवकर पळ, थांबू नका. जोरात पळा, त्यांना मिठी मारून देऊ नका. खन्ना साहेब चला लवकर.
मला आता अजून जागरण सोसवत नाही. मी याहून जोरात पळू शकत नाही. द्या टाळी. पकडा त्यांना. अरे कुठे गेला? अरे माझं त्याचं ते तुटलं रे. काय बुटाची लेस तुटली का? अरे नाही, जे शरीराच्या आत असते ना, सफेद सफेद. कबूतर डोक्यावर पडला होतास का? कबूतर शरीरात असतं का? हाड तुटलंय हाड. स्वीटी स्वीटी स्वीटी. एक तूच आहेस जी मला समजू शकते. स्वीटीला राहू द्या आणि त्यांना पकडा. चला सर्वांनी. ते बघा इमान, कळलं काय? विमान सुरू करतो. आपण डॉक्टर भालूंना सुद्धा वाचवलं पाहिजे. अरे आपण त्यांना नंतर वाचवूया. आता सध्या इकडनं चल, नाही हे सगळे लोक आपल्याला विदूषक बनवतील. ओय गुरु, वाचवा मला. खन्ना सर लवकर या. जिलेबी रसमलाई बुडवून खा. थांबा, मला सोडून जाऊ नका. द्या टाळी. अरे यार, ही इथे कुठून आली? काहीतरी कर हनी, नाहीतर ही मिठी मारून आपल्याला जोकर बनवेल. मी तिला मिठी मारण्यासाठी इथे बोलवतो आणि ती इकडे येईल ना, तसं लगेच तुम्ही तिच्या डोक्यावर चादर टाका. स्वीटी ये, मला मिठी मार. ते बघा, ते लोक तिला त्यात बसवून तिथे घेऊन गेले. आता आपण सुद्धा तिथे जाऊन त्यांना इथे आणू. दादा नुसतं इथे तिथे सुरू आहे. हे काय म्हणताय? मला वाटतं हे शहरात जाऊन स्वीटीला आणायला सांगत आहेत. हो, चला. बरं झालं ही स्वीटी हाती लागली. हिला प्रोफेसर काकांकडे घेऊन जाऊया, म्हणजे कळेल तरी की ही मिठ्या मारून लोकांना जोकर कसं बनवते. कळलं काय? प्रोफेसर काका, प्रोफेसर काका. प्रोफेसर काका, अरे यार, या मुलांनो, तुमच्यासाठी लस्सी बिस्सी मागवू का? स्वेटर शिवण्यासाठी लागते लोकर. काका, तुमच्यासाठी घेऊन आलोय लेडी जोकर. द्या टाळी. अरे का? अरे ही काय माझ्या मावशीची हरवलेली मुलगी आहे का की टाळ्या वाजवू? प्रोफेसर काका, आम्ही हिला क्लाउन लँड वरून घेऊन आलोय. कळलं काय? सायंटिस्ट सरफिर्या सरदेसाईंच्या क्लाउन लँड वरून. सरफिरा सरदेसाई. होय, तो एक वैज्ञानिक होता मुलांनो. त्याला लोकांना सुपर पॉवर द्यायची होती. त्याने पूर्ण गावावर एक प्रयोग केला होता आणि सगळे त्याच्या औषधामुळे जोकर बनले. एवढंच नाही, ते ज्याला मिठी मारतात ना, तो सुद्धा जोकर बनतो. होय, डॉक्टर भालू सुद्धा जोकर बनले. कळलं काय?
त्यांना बरं करण्यासाठी काहीतरी करा ना. त्यानंच का संपूर्ण क्लाउन लँडला आपण बरं केलं पाहिजे. डोक्यावर पडला होतास का? अरे घाबरू नका, मी या जोकरवर प्रयोग करून अँटीडोट बनवतो. बस थोडा वेळ लागेल मुलांनो. तुमच्याकडे खूप कमी वेळ उरलाय. माझा पोपो मंजित मला वाचवायला इथे येतच